पुण्यातल्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पहाटे 3 वाजेपर्यंत पब सुरू असल्यानं गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे। पबमध्ये पार्टी करणाऱ्या 62 जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येते। पुण्याजवळील विमानतळाजवळ पबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत हा पब सुरू होता। जवळपास 62 जण यामध्ये होते। या सर्व 62 जणांची सध्या चौकशी सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय जी पब संस्कृती पुण्यामध्ये सुरू झालेली आहे, त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं समजतंय। सध्याची अपडेट निश्चित आपण बघू शकतो की पुणे शहरात रात्री 1:30 वाजेपर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मात्र संबंधित पब जो आहे तो पुण्यातील विमानतळ भागात असून द हाऊस कम्युन नावाच्या पबवर रात्री 3 वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट छापेमारी केली असता तब्बल 62 जण या पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलेलं आहे। या सगळ्या जणांची आता चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि 3 वाजेपर्यंत कोणाच्या आशीर्वादाने हा पब सुरू होता याची देखील चौकशी पुणे पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।